हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सायबर सिक्युरिटीबद्दल चॅट जीपीटीमधून प्रॉम्प्ट कसा जनरेट करायचा ते दाखवतो. जसं की आता आपल्याला ईमेलची सिक्युरिटी आहे, तर त्याच्यासाठी काय आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो किंवा मोबाईल सिक्युरिटी आहे त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेऊ शकतो, तर याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवत आहे. आपण सगळ्यात पहिलं चॅट जीपीटी वेबसाईट ओपन करूया. चॅट जीपीटी वेबसाईट ओपन केल्यानंतर दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. आपण डायरेक्टली प्रॉम्प्ट लिहू शकतो किंवा लॉग इन सुद्धा करू शकतो. तिथे साइन अप प्रोसेस पण आहे आणि लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचे प्रॉम्प्ट्स सेपरेटली मेंटेन करू शकता. सध्या लॉग इन साइन अप न करता आपण डायरेक्टली प्रॉम्प्ट लिहून बघूया. ओके, सो चॅट जीपीटीला आपण विचारूया की ईमेल सिक्युरिटीसाठी टिप्स काय. सो राईट टिप्स फॉर ईमेल सिक्युरिटी इन मराठी. ओके, तर आपल्याला मराठीमध्ये कंटेंट जनरेट करून देतो चॅट जीपीटी. आणि याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स असा भेटेल तुम्हाला की काही वर्ड जे आहेत ते प्रॉपर मराठी मध्ये काना असेल मात्रा असेल त्याप्रमाणे नाही दिसणार. बट मोस्ट प्रोबॅबली आपल्याला प्रॉपर असा कंटेंट बनवून दिला जाईल चॅट जीपीटी प्रमाणे. सो ही एक ब्युटी आहे, हे एक मॅजिक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बराच कंटेंट बनवायला चॅट जीपीटी हेल्प करतं. आणि या कंटेंट्स थ्रू आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर सुद्धा होऊ शकतात. आपण एखादा कंटेंट लिहायला बसतो त्यावेळी आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचत नाहीत किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स आपण कंटेंट नेटवरती सर्च करतो त्यावेळी बऱ्याच जणांचे ब्लॉग्स दिसतात, बऱ्याच जणांचा कंटेंट दिसतो. पण ज्यावेळी आपल्याला स्वतः एखादा कंटेंट सर्च करायचं असेल तर आपल्या पद्धतीने आपण क्वेश्चन्स विचारून चॅट जीपीटी थ्रू एक कंटेंट जनरेट करून घेऊ शकतो. तर इथे बघा, ईमेल सुरक्षा यशस्वी उपायांची शृंखला अनुसरून आपल्या ईमेलवरील माहिती सुरक्षित ठेवण्याचे काम करू शकता. येथे काही महत्त्वाचे उपाय आहेत. आता इथे पासवर्ड सुरक्षित करा, त्याच्यानंतर अद्ययावत म्हणजे ॲक्च्युली अपडेटेड सॉफ्टवेअर वापरा असं सांगितलं. ट्रेनिंग प्राप्त करा, जे की फिशिंग अटॅक्स बरेच होतात ईमेलवरती. बऱ्याच अटॅचमेंट्स सेंड केल्या जातात ज्यांना आपण डिरेक्टली ओपन करतो. त्या अटॅचमेंट्समध्ये मॅलवेअर किंवा व्हायरस असायचे चान्सेस खूप असतात. तर त्याच्याबद्दल थोडी अपडेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायला हवी. त्यानंतर जे अज्ञात ईमेल आहेत किंवा अननोन ईमेल आपल्याला आलेले आहेत त्याच्यामधल्या कुठल्याही फाईल्स ओपन न करता, लिंक्स ओपन न करता त्याची काळजी घ्यायची आपल्याला. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला चॅट जीपीटीकडून या कंटेंटमधून भेटू शकतात. इवन आपण बरेच दुसरे पण प्रॉम्प्ट्स देऊ शकतो की जसं की टिप्स टू हॅकिंग. आता ॲक्च्युली हॅकिंगचे पर्पज बरेच काही असू शकतात, पण हॅकिंग ॲक्च्युली इलिगल कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये माइंडसेट जो आहे तो अगर रॉंग असेल तर तुमचा अप्रोच पण त्या पद्धतीने असू. कारण बरेच अटॅकर्स हा माइंडसेट यूज करतात. तर मी एक एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला एक टॉपिक देतो ज्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की जसं आपलं नॉर्मल इंटरनेट आहे तशी एक इंटरनेटची दुसरी दुनिया आहे जिला बोलतात डार्क वेब. तर थोडंसं आपण डार्क वेबबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. राईट इन्फॉर्मेशन अबाउट डार्क वेब. ओके, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम्स रिलेटेड बऱ्याच गोष्टी माहिती हव्यात. तर इथे डार्क वेबबद्दल सांगायचं, प्रत्येक जणाला हे माहिती असायला हवं की डार्क वेब एक्झॅक्टली काय. तर नॉर्मली हे खूप सेपरेट आयसोलेटेड असे इंटरनेट झोन आहेत ज्याच्यावरती बऱ्याच टाईपचे क्राईम्स केले जातात, सायबर क्राईम्स केले जातात. आणि आयडेंटिटी जी आहे सायबर क्रिमिनल्सची ती इथे खूप ओपनली डिस्क्लोज केली जाते. जसं की आपण नॉर्मली एखादी हॅकिंग सेवा प्रोव्हाइड करायची असेल, जसं की एखाद्याचं बँक अकाउंट हॅक करून द्यायचं असेल तर इथे हॅकर्स लोक स्वतःचे आयडेंटिटीज पोस्ट करतात की मी एवढ्या एवढ्या कॉस्टमध्ये तुम्हाला बँक अकाउंट हॅक करून देईन किंवा एखाद्याचं ईमेल हॅक करून देईन किंवा एखाद्याची क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन काढून देईन. तर हे सगळे जे आहेत किंवा आपण म्हणूया ड्रग्स सारख्या सेलिंग्स असतील, एकदम इलिगल गोष्टी ज्या आहेत त्या डार्क वेबमध्ये
केल्या जातात आणि त्याच्याशी रिलेटेड माहिती मोस्टली जे साईट्स आहेत, बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत, त्याच्या ज्या कनेक्शन्स आहेत, ते या हॅकर्सच्या थ्रू, फ्री वेबसाईट्स थ्रू बऱ्याच ठिकाणी आपण डायव्हर्ट होतो आणि आपली जी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये कॅप्चर होऊन जाते. त्यामुळे या वेबचा जो वापर आहे बऱ्याच देशांमध्ये बॅन आहे. पण डार्क वेब वापरणारे जे अटॅकर्स आहेत त्यांची आयडेंटिटी त्यांना हाईड करता येते, लपवून ठेवता येते. म्हणून ते लोक डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम वापरतात जिचं नाव आहे डार्क वेब. ज्या ऑपरेटिंग सिस्टम ज्या आहेत काली लिनक्स सारख्या, त्याच्यामध्ये एक्सपर्टीज घेऊन डिफरंट टाईपचे क्राईम्स इथे केले जातात. त्यामुळे नॉर्मल इंटरनेट सारखंच दुसरं एक इंटरनेटचं रूप म्हणूया आपण, किंवा एक पार्ट म्हणूया ज्याला डार्क वेब बोलतात. ओके. हा अधिक गोपनीयतेचा विभाग आहे. म्हणजे गोपनीयता म्हणजे एक सिक्रेट झोन आहे. असा सिक्रेट आणि आयसोलेटेड झोन आहे जिथे बरेच क्राईम्स, हॅकिंग सेवा किंवा ड्रग्स सेल केले जातात. तर बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन नसते यंगस्टर्स लोकांना. तर या सगळ्या गोष्टींबद्दल अवेअरनेस असायला हवा. त्यामुळे मी आज 2 टॉपिक इथे पब्लिश केलेत, जे की तुम्हाला दाखवायचं होतं की चॅट जीपीटीमधून इन्फॉर्मेशन घेऊ शकता, गुगलमधून पण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पण चॅट जीपीटी का यूज करायचं त्याचं एक रिझन आहे की हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक टाईपचं मॉडेल आहे, नेटवर्किंग मॉडेल आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न कशा पद्धतीत विचारू शकता आणि कशा पद्धतीचे प्रॉम्प्ट लिहून किती डिफरंट टाईपचा डेटा जनरेट करू शकता, हे दाखवण्याचं याच्या मागचं मेन रिझन होतं. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.